बघणार आहोत अकलूज परिसराचा कायापालट करणारे दिवंगत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या गोल्डन टच या इंग्रजी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा काल पुण्यात रंगला। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्याचबरोबर पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सुनील तटकरे, दिलीप सोपल यांच्या राजकीय आतिषबाजीमुळे हा कार्यक्रम रंगला होता। या कार्यक्रमाला विजयसिंह मोहिते पाटील, गणपतराव देशमुख यांची हजेरी होती, पण शरद पवार आणि अजित पवार मात्र गैरहजर होते। या कार्यक्रमात खरी जान आणली ती पतंगराव कदम यांच्या बिनधास्त फटकेबाजीनं। आदरणीय काळ खूप चांगला होता, माणसं चांगली होती, प्रेम करणारी होती। आता फार चालू राजकारण झालेलं आहे सगळं। आता एक मुद्दा दुसरं तिसरं, एकाशी होय दुसरं हात दाबायचं, तिसऱ्यावर जायचं। आणि म्हणून संबंध महाराष्ट्राचा इतिहास कोण मुख्यमंत्री आला गेला कसा याचा मी साक्षीदार आहे। 67 पासून मी नाही घालवली। माझी पद्धत एक आहे, जो आमच्या हायकमांडनं मुख्यमंत्री दिला त्याच्यावर इनामाने त्वरे राहायचं। कारण आम्ही निष्ठावान काँग्रेसवाले ना 78 पासूनचे, तिथं नाही भानगड। आणि आतनं बाहेरनं तर बिलकुल नाही। जे काय असेल ते उघड सरळ या पद्धतीनंच काम केलं आणि तिची मला काही चिंता नाही। आज अजित पवारनं कराडला म्हणतो तुमचं लवकर कधी यायचं, आम्ही सगळे मागे आहे। अरे काय करायचं, आमचा घरचाच मुख्यमंत्री होता, मला काय त्याला ढकलतो ते। आज अगदी कलगी तुरा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी म्हणतो। आता काय करायचं, सगळेच पाठीशी आहे ना, नाही कोणी सांगितलं। आणि मला कुठं रोज स्वप्न पडतंय, आता होतोय का उद्या होतोय। अरे 4 वेळा होता होता राहिलोय ना। विलासराव आज नाही आहेत, ते असते तर खूप मजा आली असती। पहिल्यांदा 6 वाजता तेच घेऊन गेले। शंकरराव चव्हाण म्हणले मला पहिला पतंगरावना बाय द्यायला सांगा, पुढच्या वेळा ती पुढची वेळ अजून येते। तर दिलीपरावजी शेजार बदलू शकत नाही। तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका बरं का। पण अकलूज काय आणि बावडा काय एकच आहे, आणि पुढे एकच राहणार, याबद्दल काळजी असायचे काय कारण नाही समजा। आणि हे नेतृत्व अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण नसताना सुद्धा नेतृत्व करण्याची कला आणि नेतृत्वाचे गुण आणि याचा शिक्षणाचा काही संबंध नाही हे दाखवण्याची ही किमया ही या नेत्यांनी केली। आणि त्यांचं चरित्र ते मराठीत उपलब्ध आहेच, पण ते संबंध अमराठीक लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, देशात गेलं पाहिजे, ही मूळ संकल्पना। म्हणून मी रणजित सिंह यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित करून आज प्रकाशित केलेला, आणि तो अधिक वाचकांच्या पर्यंत पोहोचेल। आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत महाप्रलयाच्या 4 महिन्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ मधली यात्रा आजपासून पुन्हा सुरू।